खरंच मी असं म्हणेन की एक पूर्वजन्मीचं भाग्य आहे माझं, माझ्या आई-वडिलांचं, माझ्या गुरूंचं. माझ्या डोळ्यात अश्रू थांबत नव्हते खरं तर. कारण मीही त्याच सामान्य लोकांसारखी एक सामान्य मुलगी आहे आणि मी फक्त मुक्ताईंच्या वेशात आहे. ते वाचायला दिला. मी तो वाचला आणि ही वॉज लाइक ओके डन आणि मला काही कळलंच नाही आणि मी झाले होते. बरं तर दिवसाची सुरुवात झाली आहे. दिवसाची सुरुवात खरंच खूप गोड झाली. त्यानंतर आम्ही आळंदीला आलो. आळंदीला येण्याचं सगळ्यात मोठं कारण होतं म्हणजे एक नवा कोरा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे. संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई. कार्यक्रमाची सुरुवात तर खूपच गोड झाली. कार्यक्रमाची सांगता झाली आहे. कार्यक्रमाच्या दरम्यान खूप सुंदर सुंदर गोष्टी आम्हाला अनुभवायला मिळाल्या. ज्या आम्ही प्रत्यक्षात कधीच अनुभवल्या नसतात त्या गोष्टी आज आम्हाला अनुभवायला मिळाल्या. मुक्ताई म्हणजे ज्याची दादांनी ओळख करून दिली, दिग्पाल दादांनी ओळख करून दिली की जो आत्मा आपल्या शरीरातून मुक्त होऊ शकत नाही, ज्याला मुक्त करायचं काम कोणी केलं तर ती म्हणजे मुक्त आहे. संत ज्ञानेश्वरांची बहीण मुक्त आहे आणि त्यांचीच भूमिका साकारणारे नेहा माझ्यासोबत आहे. ना सगळ्यात आधी खरंच खूप धन्यवाद तुझं आणि तुझ्या संपूर्ण टीमचं. कारण का पहिल्यांदा मी तरी हा असा सोहळा अनुभवला आहे. कधीच दिंडीला जाता आलं नव्हतं, वारीला जाता आलं नव्हतं. आळंदीला मी पहिल्यांदा आलो आहे आणि आळंदीला आल्याचं निमित्त म्हणजे हे आहे की आपला चित्रपट भेटीला येतो आहे. किती ब्लेस्ड वाटतं की कलाकार जेव्हा एका क्षेत्रामध्ये काम करत असतो ना तेव्हा त्याला एक हौस असते की असा कोणता तरी अभिनय माझ्या पदरी यावा ज्याचं चीज झालं पाहिजे किंवा तो शेवटपर्यंत लक्षात राहिला पाहिजे. समस्त मुक्ताईचीच भूमिका तुला मिळाली. काय सांगशील एकंदरीत त्याबद्दल? सर्वप्रथम नमस्कार. खरं तर आत्ता इतकी निशब्द झाली आहे मी की मला हे काही पचतच नाही आहे मुळातच. पण खरंच मी असं म्हणेन की एक पूर्वजन्मीचं भाग्य आहे माझं, माझ्या आई-वडिलांचं, माझ्या गुरूंचं आणि खरंच, खरंच, खरंच खूप नशीब लागतं ती अशी व्यक्तिरेखा साकारायला. त्यामुळे हे खरंच खूप अलौकिक आहे आणि आत्ता खरंच मला काहीच सुचत नाही आहे कारण हे इतकं अविस्मरणीय होतं सगळं आत्ताचं की मी पूर्णपणे आत्ता शरण आहे की मला माहीत नाही आता यापुढे काय कसं असेल. त्यामुळे खूप सुंदर वाटते. म्हणजे सुंदर हा शब्दही कमी पडतोय यासाठी पण खूप छान वाटतंय मला खरंच. म्हणजे ना मला एक गोष्ट आवडली की इथे येणारा प्रत्येक भाविक ना हा तुमच्या पायाला हात लावत होता. तर किती खूप मोठी गोष्ट असते की आपल्यापेक्षा वयाने ज्या ज्या स्त्रिया आहेत आपल्यापेक्षा वयाने मोठ्या त्या स्त्रिया सुद्धा पायाला हात लावतात. सार्थकी झाल्यासारखं वाटतंय की आपण जे काम केलं आता पावलो आपण आता. बापरे! सार्थकी झाल्यासारखं वाटतं हे म्हणणं सुद्धा खूप मोठं आहे माझ्यासाठी कारण मी इतकी सामान्य मुलगी आहे आणि एवढं म्हणजे एवढं मुक्ताईंसारखी एक तर व्यक्तिरेखा साकारायला मिळणं आणि त्यात सगळेजण येत आहेत, पाया पडतायत. खरंच माझ्या डोळ्यात अश्रू थांबत नव्हते खरं तर. कारण मीही त्याच सामान्य लोकांसारखी एक सामान्य मुलगी आहे आणि मी फक्त मुक्ताईंच्या वेशात आहे. मी स्वतः मुक्ताई नक्कीच नाही आहे आणि तेवढी माझी पात्रताही नाही आहे, तेवढी योग्यताही नाही आहे असं मी म्हणेन. पण खूप भीती वाटली खरं तर की बापरे सगळी लोकं येत आहेत आपल्या पाया पडतायत पण बरं तर चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा सुद्धा आपण बघणारच आहोत. दिग्पाल दादासोबत काम करायचं ना सगळ्यांचं स्वप्न असतं आणि जेव्हा कॉल येतो किंवा जेव्हा कळतं की नेहा नाईक या अभिनेत्रीला मुक्ताई साकारायची आहे, काय ती फिलिंग होती? धगधग होती काय? बापरे खरं तर तो फारच गमतीशीर किस्सा आहे आमचा अच्छा, हा. कारण माझा नाटकाचा प्रयोग होता खरं तर आणि प्रयोग झाल्यावर मला जनरल एक फोन आला की असं असं आहे आणि माझ्या आईचा वाढदिवस होता त्या दिवशी आणि मी अगदी आईचा आता वाढदिवस घरी जाऊन सेलिब्रेट करायचा वगैरे ह्या नोटला होते आणि अचानक दिग्पाल दादाच्या ऑफिसमधनं मला फोन आला की आता जायचंय आणि आता ऑडिशन द्यायचे. बरं मला वाटलं ऑडिशन द्यायचे आहे प्रॉपर असं सगळं असेल सेटअप वगैरे असेल तर तसं काहीच झालं नाही. मी गेले तिथे त्यांनी मला एक स्क्रिप्ट वाचायला दिलं. ताटी उघडा ज्ञानेश्वरा हे जे प्रचलित आहे तो मला सेम वाचायला दिला. मी तो वाचला आणि ही वॉज लाईक ओके डन आणि मला काही कळलंच नाही आणि मी झाले होते म्हणजे माझी मुक्ताई म्हणून निवड झाली होती. ते मला कळलंच नव्हतं आणि मला 4 दिवसांनी हे कळलं की अरे आपणच मुक्ताई आहोत. त्यामुळे विश्वास बसतच नव्हता माझा या गोष्टीवर अजिबातच. म्हणजे आपण आळंदीला आलो आहोत. आळंदीला जिकडे संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे त्याच्या मागेच मुक्ताईची समाधी आहे. म्हणजे एका भावासाठी बहीण ही आईसारखीच असते असं बोलायला काहीच हरकत नाही. चित्रपट जेव्हा प्रदर्शित होत होता तेव्हा कशाची अनुभूती झाली की काम करतोय पण कुठेतरी आपल्यावर आशीर्वाद आहे या सगळ्या 4 भावंडांचा. हो, हो, हो. नक्कीच. म्हणजे क्षणाक्षणाला ही अनुभूती येत होती आम्हाला आणि एक प्रसंगाचं खास करून मी वर्णन करणार आहे, की ज्ञानेश्वरांची समाधी जेव्हा आम्ही शूट करत होतो, तर साधारण ते गाणं हो, हो. अगदीच, अगदीच. पूर्ण प्रतिकृती उभी केली आपण. तर त्या दिवशी तो सीन आम्ही 3 दिवस शूट करत होतो ते गाणं
आणि 3ही दिवस असा एकही त्यातला दिवस नव्हता की आम्हाला कोणाच्या डोळ्यात पाणी नव्हतं. आम्ही सगळे रडत होतो. आणि मला ज्यांनी ज्ञानेश्वरांचं काम केलंय, माऊलींचं काम केलंय, तो तेजस बर्वे, त्याच्याकडे मी बघूच शकत नव्हते, कारण मला बघूनच त्याला खूप त्रास होत होता. त्यामुळे खूप वेगवेगळ्या अनुभूती आलेल्याच आहेत, पण ही सगळ्यात माझ्या लक्षात राहिलेली आहे. माझे मित्र बोलले की ह्यापेक्षा सुंदर असं काहीच नाही की कलाकाराला ही भूमिका साकारायला मिळणं. तुर्तास मी ते थांबतो. ट्रेलर लॉन्च आपला पार पडणार आहे. ट्रेलर लॉन्च आपण भेटू तेव्हा खूप साऱ्या गप्पा मारू. आता खूप जणांची गडबड आहे, पण खरंच धन्यवाद आमच्याला तुमच्यामुळे इकडे यायला मिळालं त्याबद्दल, आणि तुझ्यासोबत तुझ्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. खूप खूप रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.